नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग इथे आज आपण बोटनेक ब्लाउज मध्ये इथे आपण ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर ऍक्च्युली हे बोटनेक ब्लाउज नसणार आहे, तर जे आपलं शोल्डर टू वेस्ट डार्टचं ब्लाउज असतं, तर त्याचा आपण इथे ब्लाउज डायरेक्ट पेपर कटिंग हे ब्लाउज पीसावरती ठेवून इथे कटिंग करणार आहोत। जर असे तुम्हाला कटिंग हे डिटेलमध्ये शिकायचे असतील तर इथे तुम्ही बघू शकता, शोल्डर टू वेस्ट डार्टचा ब्लाउज आहे हा, तर तो तुम्हाला संपूर्ण इथे दाखवते। हे बघा, ह्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे। त्याच्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने तर हे संपूर्ण ऑल साइज मध्ये कसं कटिंग करायचं आहे याचं जर तुम्हाला कटिंग डिटेल मध्ये शिकायचं असेल तर छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला सर्व डिटेल मिळणार आहे। तर ऍक्च्युली आपले क्लास हे 16 तारखेपासून स्टार्ट होत आहेत, तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जे जे पॅटर्न असणार आहे ते डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे। तर आता इथे आपण काय करणार आहोत, इथे लगेच पेपर पॅटर्न हे ब्लाउज पीसावरती ठेवून कसं कट करायचं ते आपण इथे बघणार आहोत। आता इथे आपल्याला बॅक साईडला जर तुम्हाला हुक करायचे असतील तर ह्या ठिकाणी तुम्हाला हुकायची मार्जिन घ्यायची आहे। ओके, जर फ्रंट साईडला हुकाई करायची असेल तर फ्रंट साईडला घ्यायचे, फक्त इतकं तुम्हाला काय करायचं आहे, मार्जिन ही ऍड करायची। आता इथून आपण काय करणार आहोत, ह्या पद्धतीने परफेक्ट असं काय करणार आहोत, मार्किंग करून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला बॅक साईडला पोटली डिझाइन बनवायची। ओके, तर इथे आपल्याला पोटली डिझाइन साठी 2 लाईनचं मार्जिन ही सोडून द्यायचे, कारण आपण पोटली डिझाइन लावणार आहोत, तर त्या ठिकाणी मार्जिन सोडायची आहे। ओके, तर बॅक साईडला सुद्धा आपले काय होणार आहे, या ठिकाणी ज्यावेळेस आपण पट्टी वगैरे फोल्ड करणार त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मार्जिन लागणार आहे, तर अशा वेळेस ही मार्जिन तुम्हाला इथे सोडायची आहे आणि इथे एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। वरतीपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्या। आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग हा जसाच्या तसा याच्यावरती ठेवायचा आहे आणि ही एक्स्ट्राची जी आपण मार्जिन घेतलेली आहे ती आपल्याला पोटलीचं जे मार्जिन आपण दाबणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। ओके, अशा पद्धतीने आता इथून आपल्याला जे पॅटर्न आपण ठेवलेलं आहे ते जसाच्या तसं ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचंय। बघा, ह्या पद्धतीने आपण काय केलं, इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हा पाठीमागचा भाग आपण ठेवून देणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता, शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाउज कटिंग आहे आपलं, हे साईडला ठेवून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इकडचं 1 बाय 1 एक एक पार्ट आपण इथे काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत। बघा, परफेक्ट असं आपलं इथे कटिंग झालेलं आहे। या ठिकाणी ज्यावेळेस आपण पोटली डिझाइन तयार करणार त्यावेळेस आपण या ठिकाणी कट करणार आहोत। ओके, म्हणजे कट नाही करायचं आपल्याला, तुम्हाला मी ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस तुम्हाला ती आयडिया देईल मी। तर पाठीमागचा भाग आपण अस्तरवरती कट करून घेतलेला आहे। आता फ्रंट साईड आपल्याला इथे कट करायचे, तर हा पण भाग आपला कट झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक घ्यायचं। मेन फॅब्रिक वरती आपल्याला हे अस्तर ठेवून कट करायचं। तर इथे तुमच्याकडे जो ब्लाउज पीस असेल ते उलटा सीधा जो जसा असेल ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे कटिंग करायचं। स्ट्रेट आपल्याला इथे काय करायचं, कट करून घ्यायचं।
आता इथे आपलं संपूर्ण ब्लाउजचं हे कटिंग झालेले आहे. स्लीव्स तुम्हाला इथे अटॅच करायची असेल शॉर्ट लॉंग ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे आपलं हे कट झालेले. आता हे पेपर पॅटर्न जसेच्या तसं इथे मी ठेवून देणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथे आपण फ्रंट साईडचा पार्ट इथे शिवणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण कप लावणार आहोत फ्रंट साईडला. ओके, तर फ्रंट साईडला कप लावायचे म्हटल्यावर आपल्याला इथे डबल अस्तर वापरायचं आहे. तुम्हाला डबल नसेल वापरायचं तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथे आपण डबल कट करून घेतलेले आहे. तर जो वरचे 2 अस्तर आहेत ते आपण साईडला काढून घेणार आहोत. ओके, ह्या पद्धतीने. आणि हे बाकीचा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया. त्याच्या सर्वात पहिल्यांदा आधी आपल्याला काय करायचं आहे, हा भाग सर्वात पहिल्यांदा टिच करायचा आहे. तर इथे आपण ओपन करून घेऊया या पद्धतीने. त्याच्यानंतर हे समोरासमोर इथे ठेवून घ्यायचंय आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचंय. आता जोडताना कुठून स्टार्ट करायचंय, वरच्या बाजूने आपल्याला स्टार्ट करायचंय. अगदी शोल्डर टू शोल्डर इथे मी हे मॅच करायचं आणि इथे आपल्याला टिच करायचंय. मागे पुढे नको व्हायला याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. जेवढी शिलाई मार्जिन आपण घेतलेली होती तेवढी शिलाईमध्ये दाबायची. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे जोडून झालेलं आहे. तर इथे पफ सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आलेला आहे. तर इथे ह्या ठिकाणी ना आपल्याला काय करायचं, अस्तर होते सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपण जोडून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या मेथडने तुम्हाला इथे कट लावायचं आहे. मार्जिन तुम्ही किती घेतली होती तितकी शिलाईमध्ये दाबली का नाही ते तुम्हाला बघून घ्यायचं ह्या ठिकाणी. जर कमी जास्त होत असेल तर तुम्हाला पुन्हा शिलाई मारून घ्यायची. या ठिकाणी थोडक्यात मला कमी वाटत होती तर पुन्हा एक शिलाई मारून घेतलेली आहे मी. वरचा धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी कप लावायचं आपल्याला. तर कप लावण्याआधी तुम्हाला काय करायचं, हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इस्त्री करून घ्यायची. ह्या ठिकाणी फोल्ड करायचं आणि इस्त्री करायची, किंवा तुम्ही एका साईडला जरी फोल्ड केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा या पद्धतीने. आता सर्वात पहिल्यांदा दुसऱ्या साईडचा पार्ट आपण इथे जोडून घेणार आहोत. आता आपण कप जोडण्याआधी आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा पार्ट इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचंय. अस्तरवरती दाबटीप द्यायची आपल्याला. दाबटीप देऊन घेतली. आता आतमध्ये फोल्ड करायचे आणि सर्व साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. फक्त इथे गळा मी आलट पलट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा साईडचा पार्ट आहे तो पण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, सेम आपण अस्तर जसं जोडलं होतं त्याच मेथडने आपल्याला इथे जोडून घ्यायचंय. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इथे जेवढी शिलाई मार्जिन होती तेवढी आपल्याला इथे शिलाईमध्ये दाबायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण आपला जो मेन एपेक्स पॉइंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तर तो ऍक्च्युअली इथे आहे आपला. तर कट लावून घेते मी ह्या ठिकाणी. आता इथे पण आपल्याला काय करायचे, छोटे छोटे कट लावून घ्यायचे.
आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने हे ठेवून आपल्याला इस्त्री करून घ्यायचंय. ओके, दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला. हे एकाच बाजूला फोल्ड केलं तर ह्या ठिकाणी जास्त जाडसर होतं, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने फोल्ड करून या ठिकाणी खालीवर कपडा झालेला असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी जे आपला अस्तर आहे तर त्याला आपल्याला काय करायचं, कप जोडून घ्यायचं. तर कप जोडताना आपला जो एपेक्स पॉईंट आहे तो आपल्याला इथे ठेवायचा. कप आपला हा उलटा ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं, जो सेंटर आहे कपचा त्या ठिकाणी कप आपल्याला ठेवायचा आहे. आणि इथे आपण काय करणार आहोत, आता बरोबर आपल्याला एपेक्स पॉइंट आहे तो आणि कपचा सेंटर त्याच्यावरती आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. आणि जी आपण शिलाईमध्ये दाबली होती त्याच शिलाईवरती आपल्याला इथे अटॅच करायचे कप. ओके, अशा पद्धतीने आपण कप लावून घेतलेला आहे. आता हे कप आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून फोल्ड करून घ्यायचे. त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, हा जो आपला फॅब्रिक आहे तो आपल्याला काय करायचं, इथे इस्त्री करून घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इस्त्री करून घेतलेलं आहे. हे जे आपलं शिलाईमध्ये आपण अर्धा इंच दाबलेलं होतं ते या पद्धतीने फोल्ड करून इस्त्री करून घ्यायचंय. आता हे सीधं ठेवून घ्यायचंय आपल्याला. ओके, समोरासमोर. आणि जे आपण कप लावलेले आहेत, जो अस्तर आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा. गळा हा आधीच अलट पलट करायचा नाही, तो नंतर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कप नाही लावणार आहे, डबल अस्तर नाही वापरणार, त्यावेळेस तुम्हाला आधीच अलट पलट करून घ्यायचंय. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता इथे शिलाई मारून घेणार आहोत. गळ्याच्या साईडने इथे आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. आता आपण कट लावून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचंय. ओके, तर फोल्ड करण्याआधी आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची अस्तरवरती. अस्तरवरती आपण दाब शिलाई दिली. आता आतमध्ये फोल्ड करायचं आपल्याला. फोल्ड केल्यानंतर सगळीकडनं आपल्याला काय करायची, ती शिलाई मारून घ्यायची. सर्वात पहिल्यांदा गळ्याच्या साईडला शिलाई मारायची आपल्याला. हे बघा, ह्या पद्धतीने आपण काय केलंय, या ठिकाणी शिलाई मारून घेतले. तर कप सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने लागलेला आहे. याचं जास्त राऊंड शेप मध्ये दिसत नाही. ओके, तर तुम्हाला पण ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचंय. आणि दुसऱ्या साईडचं पण अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत आपण. आता ह्या ठिकाणी आपण मेन फॅब्रिक, अस्तर आणि कपचा जो अस्तर होता तो आपण जोडून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपल्याला रेग्युलर प्रमाणे जे आपलं हे असतं, म्हणजे हू काय असतं ते आपल्याला इथे करून घ्यायचं. ते अगदी हे परफेक्ट बसणार आहे. ओके, गळ्याचा शेप पण असा अगदी पान गळा पण नाहीये आणि थोडंसं टेम्पल टाईप मध्ये घेतलेलं आहे आपण. पप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. ज्यानंतर घातल्यानंतर आपल्याला ह्या ब्लाऊजचा लुक दिसणार आहे. तर उकाईची पट्टी मी ह्या ठिकाणी लावून घेते. शिलाईची पट्टी लावून घ्यायची आपल्याला. तर अशा पद्धतीने इथे आपला शोल्डर टू वेस्ट डार्टचं इथे आपलं टिचिंग हे झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं जे शोल्डर आहे ते कशा पद्धतीने याच्यावरती पुन्हा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर अतिशय सुंदर असा आपला हा ब्लाऊज रेडी होणार आहे. आता आपण हा फक्त फ्रंट साईड पार्ट इथे जोडून घेतलेला आहे. ओके, धागे वगैरे असते ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. आणि बॅक साईडचा पार्ट आपण इथे तयार करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पाठीमागचा भाग इथे टिच करणार आहोत. तर पाठीमागच्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पोटली डिझाईन तुम्ही करू शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे आपण आता हा पाठीमागचा भाग आहे ना या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ओके, या पद्धतीने आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आपण जो मेन फॅब्रिक आहे तो पण इथे सेंटर मध्ये कट करून घेणार आहोत.
आता इथे ओपन करून घ्यायचं आपल्याला. ओपन केल्यानंतर हा भाग इथे ठेवायचा आहे. ओके, उलटी बाजू आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. हे बघा, दोन्ही भाग आपण ठेवले, एक भाग आपण साईडला ठेवून घेऊया. त्याच्यानंतर सर्व साईडने आपण इथे काय करणार, सर्वात प्रथम शिलाई मारून घेणार आहोत. जसं पाठीमागे आपण उखाई करतो त्याच पद्धतीने इथे बॅक साईडला पण आपल्याला करायचं आहे. आता एका बाजूला आपल्याला काय करायचंय, ह्या ठिकाणी ज्या बाजूला आपल्याला हुक करायचे त्या बाजूने आपल्याला काय करायचंय, इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला जिकडे हुक करायचे आहेत त्या बाजूला आपल्याला पोटली डिझाईन इथे लावून घ्यायची आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही किती इंचावरती ह्या ठिकाणी लावणार आहात ते मार्किंग करून घ्यायचे तुम्हाला ह्या ठिकाणी. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ह्या ठिकाणाहून आपली जेवढी शिलाई मार्जिन जाणार ती सोडून इथे आपला हा गळा पट्टी लावणार आपण, ते सोडून आपल्याला जवळजवळ अर्धा इंच थोडक्यात खाली यायचंय. ओके, इथे तर आपण ह्या ठिकाणी पाऊण इंचावरती पोटली लावणार आहोत. जेवढ्या पोटल्या बसतील तेवढ्या आपण एकाच बाजूने आपल्याला बसवायचे. ओके, मुळात अर्धा अर्धा इंचावरती जरी लावल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकसारख्या दिसायला पाहिजे, जास्त दाट पण लावायचे नाहीयेत कारण कपडा तेवढा अवेलेबल नाही. तुमच्याकडे कपडा जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही जवळ लावू शकता ह्या ठिकाणी. ऍक्च्युली कॉन्ट्रास्ट मध्ये पोटली डिझाईन जास्त सुंदर दिसते, परंतु माझ्याकडे नाहीये कॉन्ट्रास्ट. ओके, हा ब्लाऊज मी कशावरती पण वेअर करू शकते, त्या हिशोबाने इथे मी पोटली लावते. तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही लावू शकता. आता इथे आपल्याला काय करायचंय, दाब हा चेंज करून घ्यायचा आहे. तर ऍक्च्युली इथे दाब मी चेंज करून घेते. सावकाश पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी पोटली लावायचे आहेत. तर हे पोटली डिझाईन कशा बनवायच्या, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोटली डिझाईनचे 2-3 व्हिडिओ अपलोड आहेत. म्हणून मी आता पुन्हा पोटली डिझाईनचा इथे व्हिडिओ बनवलेला नाहीये. म्हणजे पोटली कशी बनवायची ते मी इथे जास्त दाखवलेलं नाहीये. ओके, डबल दाखवण्यात मजा नाही. संपूर्ण आपण लावून घेणार आहोत ह्याच पद्धतीने. आता ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पोटली लावून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला काय करायचे, हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पट्टी लावून घ्यायची आणि ती वरच्या बाजूला फोल्ड करायची. ह्या पद्धतीने पट्टी लावून घेतल्यानंतर ती वरच्या बाजूला आपल्याला काढायची. वरच्या बाजूला काढल्यानंतर ती इथे फोल्ड करायची. ओके, एक फोल्ड केल्यानंतर पुन्हा एक फोल्ड करायचं आपल्याला. ओके, तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे आपण या पद्धतीने फोल्ड करायचे. तर सर्वात पहिल्यांदा एक फोल्ड करून घेऊया आपण ह्या ठिकाणी. या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं. ओके, थोडस बॅक साईडला आपल्याला इस्त्री वगैरे करावी लागणार आहे. तर आता या ठिकाणी पट्टी लावून घेतली आपण. आता ह्या पट्टीवरती आपल्याला काय करायचं, इथे ही पोटलीची जी डिझाईन आहे ती याच्यावरती ठेवून आपल्याला अटॅच करायची. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी फिनिशिंग, जशी हातशिलाची पट्टी लावतो सेम त्याच मेथडने जी आय पट्टी असते ती वरच्या बाजूला आपल्याला काढून घ्यायची. आणि आता इथे आपण काय करणार आहोत, ह्या पद्धतीने इथे
अटॅच करून घेणार आहात. ओके, तर सिंगल दाबावरती शक्यतो आपल्याला हे सर्व टोटल प्रोसेस करायला लागते. तर ऍक्च्युली आता आपल्याला दोन्ही दाबाचा इथे उपयोग होतो. तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे, माझ्याकडे ऑलरेडी मी 2 ह्या ठिकाणी दाबाचा 3-in-1 दाब इथे वापरते मी, म्हणजे मला सोपं पडतं. ज्या वेळेस इथे अटॅच करतो त्यावेळेस आपला अस्तर बाहेरच्या साईडने दिसायला नको, फक्त याची आपल्याला काळजी घ्यायची. आता इथे थोडंफार मागे पुढे होत असेल तर हे एकसारखं करा. या ठिकाणी सॉरी, अगदी नाव सारखा आकार आपल्या या ठिकाणी यायला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडंफार खालीवर झालं तर ते एकसारखं करून घ्या. ओके, या पद्धतीने एकसारखं करून घेतलं. बघा, दिसायला पण अतिशय सुंदर दिसतंय आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकता, आतून सुद्धा परफेक्ट अशी फिनिशिंग येणार आहे. आता इथे आपलं हे जे उरलेलं आहे ह्या ठिकाणी पण आपल्याला काय करायचंय, इथे 2 दाबाचा म्हणजे जो आपला पूर्ण दाब असतो त्याचा अंतर ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. पुन्हा आता मी दाब इथे चेंज करून घेते. थोडासा त्रास होतो दाब चेंज करायला, परंतु परफेक्ट अशी डिझाईन ह्या ठिकाणी तयार होते. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता उलट करून दाखवते. ही जी शिलाई आहे ती इथे दाबून गेलेली आहे आणि कुठेही असं आपला फॅब्रिक हा विचित्र असं दिसत नाही. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर फिनिशिंग मध्ये दिसते. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, टक्स इथे टाकून घ्यायचे. तर टक्स कसे टाकायचे ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल. आपली जी मार्जिन असते ती सोडून आपल्याला तिथून जो सेंटर आहे आपला त्या सेंटर पासूनच आपल्याला इथे टक्स हा टीच करायचा असतो, किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालतं. ओके, ह्या पद्धतीने इकडे पण सेम मी मार्किंग करून घेणार आहे. आता इथून सरळ आपला 4-4.5 इंचाचा टक्स इथे घ्यायचा. 4 इंचाचाच घ्या शक्यतो. ओके, बोटनेक ब्लाउज मध्ये 4 इंचाचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. 4.5 घेतलं तरी चालेल किंवा 5 घेतलं तरी चालेल. हे बघा, ह्या पद्धतीने आपण काय केलं, इथे परफेक्ट असं टीच करून घेतलं. आता ह्या खालच्या बाजूने आपल्याला हातशिलाईची पट्टी लावायची आहे. या ठिकाणी आपल्याला नंतर हातशिलाई करून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला थोडक्यात खालच्या बाजूने हे असं गोलाकार दिसेल, परंतु ज्यावेळेस आपण घालणार ना ब्लाऊज त्यावेळेस ते परफेक्ट असं दिसणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट असं बॅक साईड इथे तयार झालेले आहे. आता आपण इथे काय करणार आहोत, या ठिकाणी हातशिलाईची पट्टी लावणार आहोत.
आता इथे पण आपण ओपन करून घेणार. ओपन केल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आपल्याला आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी कडेने शिलाई मारू शकता तुम्ही. हे बघा सुंदर असं. आणि इकडे नंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत. ओके, किंवा तुम्ही डबल शिलाई पण देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे शोल्डर इथे जोडून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं, बाही जोडून घ्यायची. तर सुंदर असा आपला हा पॅटर्न इथे तयार होणार आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा इकडे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कडेला आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचं. मागे पुढे फॅब्रिक आहे का चेक करून घ्या सर्वात पहिल्यांदा, कारण आपल्याला बाही जोडायची या ठिकाणी. आता इथे दोन्ही बाजूला आपण व्यवस्थित स्लीव्ह जोडून घेतलेली, रेग्युलर प्रमाणे जशी स्लीव्ह जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायची. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ह्या आपण जोडून घेतल्यानंतर आता इथे काय करणार आहोत, फायनल फिटिंग करून घेणार आहोत. तर ऍक्च्युली ह्या ब्लाऊजला आपण वरलाक करणार आहोत, कारण जाड आहे. ओके, फॅब्रिक थोडासा रफ आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याला जे फिटिंग आहे ते डायरेक्ट इकडनं करणार आहोत आणि इकडच्या बाजूला आपण वरलाक करून घेऊया. ओके, कारण जाड फॅब्रिक ते अजून पुन्हा फिटिंगच्या साईडनं खूप जाडसर वाटणार आहे, अनकम्फर्टेबल वाटणार आहे. म्हणून इथून आपण डायरेक्ट ही फिटिंग करणार आहोत. आता इथे कमरेचं मेजरमेंट टाकायचं. कंबर तुमचं किती आहे ते टाकायचं आहे. ओके, तर इथे माझं 7 इंच आहे, 7 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. त्याच्यानंतर इकडनं आर्महोल राऊंड तुमचा किती आहे तो टाकायचा आहे. या ब्लाऊजमध्ये सुद्धा आर्महोल राऊंडच आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, छातीचं मेजरमेंट टाकलं तरी चौथा भाग टाकायचा आहे ह्या ठिकाणी. ओके, 8 इंचावरती ह्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेणार आहोत. बाहीचा घेर आता इथे आपल्याला टाकायचं. बाहीचा घेर जो असेल तो नॉर्मलचा लूज असणार आहे आपली बाही. ओके, तर ह्या पद्धतीने आपण नॉर्मल ह्या ठिकाणी लूज ठेवणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण फायनल ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत. एक लाईनने असं थोडंसं ब्लाऊज हा मी लूज ठेवणार आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम त्याच मेथडने फिटिंग करायची. दोन्ही साईडची फिटिंग आपण इथे करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण एक एकच शिलाई मारली. इकडे एक म्हणजे अशा 2 शिलाई मारलेल्या आहेत.
आता दोन्ही बाजूने आपण काय केलं, फिटिंग करून घेतलेली आहे. फायनल इथे आपला संपूर्ण ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, हा ब्लाऊज वेअर करून बघायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हातशिलाई आपल्याला करायची, त्याच्यानंतर हुक लावायचे आहेत. हुक झाल्यानंतर फायनल याचं लुक मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. ओके, तर फ्रंट साईडला आपला डीप नेक आहे आणि बॅक साईडला पॅक नेक आहे आणि शोल्डर टू वेस्ट डाट आहे आपल्या इथे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने फायनल आपल्या इथे ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. बॅक साईडने पण तुम्हाला दाखवते, सुंदर असा आपला हा इथे ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.